जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील सुकन्या कुमारी दिव्या संतोष भोर हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश संपादन करत कृषी उपसंचालक वर्ग 1 अधिकारी म्हणून निवड मिळवली असून राज्यात 4था क्रमांक मिळवलाय। तसेच नारायणगाव येथील कुमारी रचना उर्फ संपदा संतोष कोल्हे यांनीही याच परीक्षेत राज्यात 17वा आणि ओबीसी प्रवर्गात 5वा क्रमांक पटकावून कृषी उपसंचालक वर्ग 1 राजपत्रित अधिकारी या पदावर नियुक्ती मिळवली आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल दिव्या भोर व रचना कोल्हे तसेच त्यांच्या परिवाराचा सन्मान शिवसेना जुन्नर तालुका प्रमुख व नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांच्या हस्ते ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। यावेळी येडगावचे ग्रामस्थही उपस्थित होते। कुमारी रचनाचे वडील संतोष कोल्हे हे शेती व दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। प्रतिकूल परिस्थितीत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे दैदिप्यमान यश ग्रामीण भागातील युवक युवतींसाठी प्रेरणादायी ठरत आहे। यावेळी बोलताना उपसरपंच बाबू पाटे यांनी अश्रूंची झाली फुले आणि कष्टाची झाले मोती असे शब्द त्यांनी उच्चारले। खऱ्या अर्थाने शिवजन्मभूमीला सोन्याचा दिवस मानावा लागेल, त्यातल्या त्यात नारायणगाव परिसराला। आणि आपल्या दोन्ही कन्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव लौकिक वाढवायचं काम निश्चित स्वरूपात केलंय आणि मला निश्चित स्वरूपात आनंद आहे की आमचा सहकारी मित्र दोन्ही संतोष दोन्ही पुढं माग शाळेमध्ये असताना अत्यंत हेमंत भाऊंनी सांगितलं की अत्यंत कष्टमय जीवन जगत असताना सुद्धा शिक्षणाची कास सोडलं नाही। आणि मला वाटतं आज खरोखर सिद्ध झालं, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। त्या माध्यमातून आपल्या ह्या कष्टकरी समाजामधल्या मुलींचं आज सगळा महाराष्ट्रभर डंका गाजतोय। मनापासूनच या दोन्ही कन्यांना अभिनंदन आहे। संतोष भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तर टाकी मारणारा माणूस, त्याची मुलगी आज एवढ्या फवारणी करणार, याची मुलगी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली। किंवा संतोषच्या बाबतीत सुद्धा वेगळं काही नाही, आम्ही सगळ्यांनी स्वतःचं आयुष्य समोर बघितलं या सगळ्या मुलांची धडपड आणि त्यावेळेची परिस्थिती सुद्धा। आज त्या माध्यमातून जी उंची यांनी मिळवली, मनापासूनच त्या दोघींनाही मी अभिनंदन करतो। समस्त नारायणगावकर असतात किंवा समस्त आज येडगावची सुद्धा सगळी मान्यवर इथं मंडळी उपस्थित आहेत त्यांच्याही वतीने, त्याचबरोबर नारायणगाव वारुवाडी जिल्हा परिषद खात्याच्या वतीने असेल किंवा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने या दोनही कन्यांचं मनापासूनच मी अभिनंदन करतो। आणि मला वाटतं एक वाक्य याला समर्पक आहे, अश्रूंची झाली फुले आणि कष्टांचे झाले मोती। मला वाटतं हे अत्यंत समर्पक वाक्य यामध्ये मनापासूनच दिव्या संतोष भोर आणि रचना संतोष कोल्हे दोघेही संतोष आहेत आणि दोघेही वर्गमित्र म्हणायला हरकत नाही, पुढं मागे एखाद्या पुढं मागे असतील। या दोघांनाही मनापासूनच अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा जे संस्कार केले, जी शिक्षणाची त्यांना मुलांना आवड होती ती जोपासायचं काम केलं, ते मनापासून त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो। आणि पुन्हा एकदा या दोनही मुलींना मी खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो। त्याचबरोबर करताना आज बनकरता इथं उपस्थित आहेत विश्व, त्यांचं सुद्धा पंचायत समितीला भरघोस मताने निवड झाली, त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। तसेच येडेश्वर पतसंस्थेचे संस्थापक गुलाब नेहरकर यांनीही मनोगत व्यक्त करत दोन्हीही यशस्वी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या। खरं तर संतोषच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं त्यांच्या दोन्ही मुलगी कृषी सहाय्यक म्हणून या पदावरती नियुक्ती झाल्या होत्या। त्याच्यामध्ये दिव्याने या ठिकाणी एमपीएससीची परीक्षा देऊन त्यांना राज्यामध्ये 4थी आलेली आहे आणि या ठिकाणी रचना ही 17वी आणि ओबीसी मध्ये 5वी आलेली। खरं तर या मुलींचं पूर्वीचं एक असं हे होतं का महिला स्त्री म्हटलं का मूल चूल आणि एवढ्या पुरत्या मर्यादित होत्या, परंतु आज पायलट असेल किंवा युद्ध रणभूमीवरती सुद्धा त्या ठिकाणी आज महिला आपल्याला सगळीकडे बघायला मिळत आहेत। त्याबद्दल मी यांना सगळ्यांना उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही येडगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी माझे सरपंच सतीश शेठ नेहरकर असेल, मी असेल, त्याच्यानंतर आपले हर्षल भाऊ गावडे असतील आणि आमटे सर असतील, यांच्या सगळ्यांच्या वतीने उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। याप्रसंगी वारुवाडी गाण्याच्या नवनिर्वाचित पंचायत समितीच्या सदस्या जयश्री बनकर, नारायणगावचे माजी उपसरपंच व विक्रांत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे, शरद दरेकर, विकास तोडकरी, हेमंत कोल्हे, आशिष कोल्हे सर, अजित वाजगे, नंदकुमार अडसरे, विजय दरेकर तसेच नारायणगाव व येडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, अमर भागवत,
ग्राहक समाचार.